आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आज खास व्याख्यान आहे ते मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी याच व्याख्यानमालेला अनेक जण आहेत ते उपस्थित असताना ज्येष्ठ पत्रकार भावे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अध्यक्ष देखील आहेत संदीप सर. आपण त्यांच्याकडून सुरुवात करणार. संदीप सर, या व्याख्यानमाला करण्यामागचं नक्की कारण आणि खूप कमी असे व्याख्यानमाला आहेत ते आजच्या दिवसानिमित्त होत असतात, काय नक्की यामागचं उद्दिष्ट? आचार्य अत्रेंचं विविध क्षेत्रात फार मोठं योगदान आहे, पण त्याचं पत्रकारितेतलं जे योगदान आहे ते केव्हाही न विसरता येण्यासारखं आहे. म्हणजे त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर गेल्या 10,000 वर्षात झालं नाही अशा प्रकारचं योगदान त्यांचं आहे. आणि म्हणून आचार्य अत्रेंचे विचार जे आहेत ते पुन्हा जिवंत करण्यासाठी, ते जगण्यासाठी आम्ही एक कार्यक्रमाचं आयोजन करायचं ठरवलं. आणि आमच्यासमोर एकच नाव होतं, ते म्हणजे मधुकर भावेजी. कारण मराठामध्ये त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं, त्यांचा सहवास त्यांना लाभला. आणि म्हणून आज नव्या पिढीला किंवा जे युवा पत्रकार आहेत त्यांना आचार्य अत्रेंची ओळख व्हावी पुन्हा, म्हणून आज आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि भावेजीने आज आचार्य अत्रे अक्षरशः जिवंत केले, अंगावर काठा याव्या अशा असंख्य आठवणी त्यांनी सांगितल्या. मला असं वाटतं आज या सभागृहात असलेला प्रत्येकजण आचार्य अत्रेंचा विचार आणि आचार घेऊन या सभागृहातून बाहेर पडेल. भावे सर, किती महत्त्वाचं आहे आजच्या दिवसात आचार्य अत्रेंचे विचार हे तरुणांपर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि सर्वच नागरिकांपर्यंत पोचणं तेवढं गरजेचं आहे? आपण फक्त अपेक्षा व्यक्त करू शकतो. आज पुन्हा त्या ताकदीची माणसं समाजात असतील असं संभ्रम आहे. इतका मोठा पोकळी ज्याला म्हणतात ती पोकळी आज आहे. प्रत्येक क्षणाला असं वाटतं का की अत्रेसेवाद हवे होते. याचं कारण अत्रेसेवाद नाहीत, त्याची जागा घेणारा माणूस नाही, ते प्रश्न लावून धरणारा माणूस नाही, त्या गरीब माणसाला न्याय मिळेल यासाठी सर्वस्वपणाला लावणारा नाही. त्यामुळे अत्रेसाहेब नाही असं जास्त वाटतं. आणि ही पोकळी आम्ही अनुभवलेली असल्यामुळे आम्हाला अधिक तीव्रतेने वाटतं. आजच्या लोक समाजाला ते वाटतं की नाही सांगता येणार नाही, तर त्यांनी ते नेतृत्व पाहिलेलंच नाही आहे. त्यागी माणसं कशी होती, निष्ठावंत माणसं कशी होती, लढणारी माणसं कशी होती आणि निस्वार्थी माणसं कशी होती, हे ज्यांनी पाहिलं नाही त्यांना या माणसांच्या मोठेपणाची कल्पना येणार नाही. आणि मला वाटतं आपण त्या काळातून सध्या चाललेलो आहोत. आणि त्यामुळे एका विचित्र अशा काळामध्ये अत्रेसाहेबाची आठवण त्यामुळे जास्त येते. आणि म्हणून अत्रेसाहेब काल होते, आज हवे होते आणि उद्याही हवेत, ही भूमिका मांडणं गरजेचं आहे. आपण ऐकलं की आचार्य अत्रे आज हवे होते, उद्याही हवेत आणि ह्या सर्व त्यांचे विचार देखील हवेत असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा कार्यक्रम आहे तो संपूर्णपणे मराठी पत्रकार संघामध्ये पार पडला आणि या ठिकाणी अनेक जे लोक आहेत ते देखील उपस्थित होते आणि त्यांचं व्याख्यान आहे ते संपूर्णपणे ऐकलेलं आहे. अजय सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.